काही त्याला 2 वाजता अटक केलं. तिथून त्यांनी हाणमार करीत त्याला तिथं नेलं. PSI शेखर बनसोडे आणि मला लाख रुपये मागितले. ते म्हणले नाही दिले लाख रुपये तर तुला बी अटक करू, ह्याच्यावर गुन्हे दाखल करू म्हणले. तुला जामीन भेटणार नाही, काय नाही, तुझे घरचे फिरचे समजे टाकू मध्ये. मी त्यांना म्हणलं साहेब आम्ही गरीब परिस्थिती आहे म्हणलं, आमची पैसे नाहीत आमच्याकडे एवढे. ते म्हणले नाही देत पैसे तर आम्ही म्हणजे तुमच्यावर गुन्हा दाखल करू म्हणले. हे केलं. काय वाद होता, कशामुळे भांडण झाली? हे जमिनीचे बांधामुळे भांडणं होते. बाकीचं काय नव्हतं साहेब. दुसरं ते बांधामुळे त्यांनी काय केलं, पोरीचं वय नव्हतं म्हणून तिला कुठं घातलं? पोरी घातलं ना म्हणले छेडछाडची केस लावू, हे करू ते करू म्हणून त्या छेडछाडची केस लावली. आणि तिथं हे पेत खात होता म्हणून ह्याच्यावर त्यांनी गैरफायदा घेतला त्याचा. दुसरं काय भांडणं नाही. आणि त्यांनी कोणत्या अधिकाऱ्याने पैसे मागितले आपल्याला? शेखर बनसोडे त्यांनी पैसे कधी घटना आहे? ही शनिवारी मला पैसे मागितले त्यांनी. मी म्हणलं साहेब माझ्याकडे काय पैसे नाहीत, मला 10-15 हजार रुपये देतो मी, माझी परिस्थिती तेवढी आहे तेवढी. ते म्हणले एवढे पैसे नाहीत म्हणले घेऊ शकत आम्ही, लाख रुपये द्या, लाख रुपये द्या तेव्हा तुमची जामीन करू. लाख रुपये हां 1 लाख रुपये देतो. 1 लाख रुपये मागितले तेव्हा जामीन करू. त्यांना म्हणलं 10-15 हजार रुपये देतो मी, तर म्हणले नाही. तर ते आमच्या घरच्यांची नावं घेतली त्यांनी, म्हणले तुमच्यावर बी कंप्लेंट करू, नाही तुम्ही पैसे दिले तर तुमचे घरचे बी अटक करू, हे करू ते करू. म्हणलं साहेब म्हणलं काय करायचं ते करा तुम्हाला. म्हणलं आमची परिस्थितीच नाही म्हणलं, कुठून देणार पैसे? आमची अशी परिस्थिती आहे. तर ती म्हणली माझ्या परिस्थिती. त्याला मारहाण केली त्यांनी, पैसे नाही दिले. त्याला वय उमटून तोंडावर ह्याच्यावर मारलं, त्याला बोला येईना काय व्हायना, त्यामुळे त्याला हे झालं. दवाखान्यात कधी आणलं होतं? दवाखान्यात शनिवारी आणलं तर शनिवारी संध्याकाळी, सकाळी अटक केलं 10:30 वाजता इथं बीडला, आणि संध्याकाळी 7-7:30 वाजता इथं ऍडमिट केलं मला. अटक केलं का? हा मग सोमवारी काय गेलं तर सोमवारी मी आलो. मी काल गेले किती? 10 मंगळवारी मेलं. तुम्हाला काय सांगण्यात आलं? तुम्हाला काय सांगण्यात आलं? काय नाही, मला ती कोर्टातून जार पाठवला. पोलिसांनी मला सांगितलं म्हणजे त्या भावाचं दुखायलंय तू जा. रविवारी सांगायचं सोडून त्यांनी सोमवारी सांगितलं. सांगितले ते आता सोमवारी मी आलो, संध्याकाळी त्याला खायला हे घातलं, तर सकाळी मी वारलं. आता तुमची पुढची भूमिका काय? अटक करायचं नाही. PSI शेखर बनसोड्यावर केस करायची. त्यांनी हाणमार केला. दोन आहेत, दोघं तर हातो हाणाला. बांगर साहेब दुसरं काय कदम होतं काय? नाही शेखर बनसोडे आणि ते दुसरं काय माझं मला काय नाव माहिती हे सांगते. नाही, पण ते माझ्या वळखीच आहे. ते मी असं तुम्हाला सांगू शकते. ते बघितलं त्यांनी मारहाण केली त्या पाठीवर, तोंडावर वळ बघा, त्याला बोला येईना, ते डोळे पांढरे गोष्ट मारले. नाही ते काय विनंती आहे, सगळे ते पूर्ण त्यांनी घराचं नाव सजा दिली ना, त्यांना बी सजा मिळालीच पाहिजे. असं म्हणणं आहे का? हा खोटी हा केस खोटी करून. केस केली. काय काहीच नाही हो. फक्त जमिनीच्या आपल्या बांधावून नांगरलं होतं आपण, तर ते बांधावून भांडणं होते म्हणून, तिचं वय नव्हतं म्हणून त्यांनी काय केलं, परत पैसे मागतोय. बारीक पोरगी होती, वय नव्हतं म्हणून तिला पुढे घातलं, त्यावर छेडछाडची केस केली. हे पेते खाते म्हणून लोकांना, पोलिसाला काय वाटलं की हे पेते खाते केलं असेल, घरात घुसला असेल. तुम्हाला लाख रुपये कशासाठी मागितले होते? 1 लाख रुपयाची मागणी कोणत्या कारणासाठी? मला म्हणले मिटवून घेतो, म्हणले मिटवून घेतो तुमची केस, म्हणले बीडला जाऊ देत नाही, इथले येतो तो भाऊ सोडितो, मारित नाही, PCR काढित नाही, रिमांड काढित नाही, म्हणले त्यासाठी तू लाख रुपये दे. मी म्हणलं माझी साहेब इतकी परिस्थिती नाही, म्हणलं 10-15 हजार रुपये देऊ शकते, म्हणलं ह्याच्या पलीकडे मी पैसे देऊ शकते. तर म्हणले नाही, लाख रुपये दिले तर तुझ्याकडे प्रूफ आहेत, माझ्याकडे त्या मुलीचे प्रूफ आहेत, ह्याला चॅटिंग फिटिंग केलं. तर म्हणले तू ब्लॅकमेल करायलाच म्हणून तुझ्यावर कंप्लेंट करू शकते. काय का? नाही लाख रुपये दिलेस तर तू नाही बोंग करून गावात हिंडविलं, माझं मी नाव बनसोडे नाही असं त्यांनी आपली सांगितलं. पुढील मागणी काय असेल? आपल्याला त्यांच्यावर कारवाई करायची, पूर्ण अटक झाली पाहिजे. त्यांच्यावर कारवाई करायची. आणि ते पंडित ते काय परवीन शहाजी पंडित ह्यांच्यावर बी कारवाई करायची आपल्याला. काय रे बाई, त्याच्या बायकोचं नाव काय? ते सगळ्याचं नाव सांगा. व्यक्तिगत जबाबदारी उचलले पाहिजे. समजे त्यांनी पैसे म्हणून आमच्या भावाला मारहाण हा. केली, त्यांनी पैसे दिले नाहीत म्हणून आम्ही, पहिले 50,000 रुपये त्यांनी घेतले तर आमच्याकडे 50,000 पैसे हो. नव्हते. पैसे त्यांना म्हणलं 10-15 हजार रुपये देऊ शकतात आम्ही, म्हणलं आमची परिस्थिती निसरून. अरे ते आम्ही म्हणले आधी- 15 हजार रुपयात काहीच होऊ शकत नाही म्हणले. जर त्याने 50,000 उचल घेतली होती तुमच्यावर त्या कोर्टाने केस आपल्या करायला न्यायला. येईल. सांगतात ना मग. मी म्हणलं त्यांना वैतागून त्यांनी पैसे वैतागून घेतले त्यांच्या पण पाया पडलो मी साहेब, माझा एक साक्षीदार आहे, त्याच्या त्यांच्या मायने पाया घेतलं पडलो नाही, मी. त्या पोरीच्या. थांबा. त्यांच्या पाया पडलो मी, माझा एक साक्षीदार आहे, त्याच्या पैसे गेले म्हणले त्याला सांग
नाही तर त्यावर कारवाई करेल. ती साक्षीदार बी म्हणला तरी परिस्थिती नाही, म्हणला गरीब माणूस आहे म्हणला तरी परिस्थिती नाही, 10-15 हजार रुपये देऊ शकते तुम्हाला. तर ते म्हणजे 10-15 हजार रुपये नाही. ते साक्षीदाराला बी आमच्या धमक्या दिली तुम्ही, तू नाही सांगितलं तर तुला बी अटक करीन म्हणजे. आता आपण प्रेत ताब्यात घेणार आहात का नाही? नाही ना, आता घ्यायचीच नाही आपल्याला. जोवर ते अटक होत नाही तोवर आपल्या डेड बॉडी बाहेरच काढायची नाही. इथंच सोडू दे, आपल्या डेड बॉडी बाहेर काढायची नाही. जोवर आपल्यासारखा निकाल लागत नाही तोवर आपल्या डेड बॉडी काढायची. की आमच्या आईला काय झालं, माझा बाबा असा आहे, बापाला काय झालं, बापा बी जण घेते, बापाला आई धावला. जेव्हा न्याय भेटेल तेव्हा आपल्या dead body काढायची. जेव्हा न्याय भेटेल ना तेव्हा dead body काढायची आपल्या बाहेर. नाही काढायची नाही. आमची आई वडील अशी परिस्थिती नाही का दिला? काय करायचं, काय झालं तर कोण जिम्मेदार? या बघा, तिच्या दात खेळा बसायला. बरं का साहेब, पण का नाही, त्या घराला सजा मिळालीच पाहिजे, त्या पंडित घराला. आणि त्या केस केला द्यायला. काय दम धरीन? काय दम धरीन? मम्मी बघा कोट चावायचं. उघड मम्मी, उघड उघड. नाही थांब, नाही तुम्ही आहे ना, उघड उघड. हे आहे नाही तर थांब. कोट सोडा बाकी सारखं बाजूला घ्या मावशी इथं बसवत आणला ह्याच्यावर इथं बसू भाई त्यांना मावशी तुम्ही सारखं बसला इथं बसवत आणला बाय बोल घ्या तुझा कोणत्या मिरीच्या सोबत आली जागी चोपन नंबर घेऊन जा 54 नंबर